आज कॅबिनेटची बैठक आहे. नवीन सरकार आहे. मोठ्या प्रमाणाने जनतेच्या सेवेसाठी काम करणार आहे. कुठले महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे? अतिशय महत्त्वाचा आणि मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने दिल्यानंतर सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आहे. लोकहिताचे सर्व निर्णय आम्हाला करायचे आहे. 100 दिवसाचा टार्गेट प्रत्येकानेच निश्चित केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला जे अभिप्रेत आहे, जे अपेक्षित आहे, अशा पद्धतीचे सर्व निर्णय प्रत्येक विभागाचे मंत्री आणि विभाग घेत आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसात कुठले निर्णय कुठल्या विभागाने घ्यावे याबद्दल एक टार्गेट निश्चित केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील सर्व विभाग लोकहिताचे जनकल्याणाचे निर्णय पहिल्या 100 दिवसात घेतील आणि त्या दृष्टीने सर्वांचं नियोजन सुरू आहे. आपण खनिकर्म मंडळाचे अध्यक्ष राहिलेल्या नवीन वाळू धोरण येणार आहे. मोठ्या प्रमाणात जे अवैध तस्कऱ्या केल्या जाते, ज्या पद्धतीने वाळू धोरण गेलं, नद्या उपसल्या जाते, त्यासाठी महसूल मंत्री म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे का व्यवस्थित असं वाळू धोरण आहे? नाही, मागील अनेक वर्षात वाळू धोरणामध्ये मी अनेक सुधारणा केल्या, परंतु ही बाब सत्य आहे की सरकारने किती जरी धोरणं आणली, कुठल्याही पक्षाचं सरकार आलं, कुठल्याही पक्षाचं मंत्री आलं, तरी वाळू माफिया मात्र वेगवेगळ्या पद्धतीने त्या धोरणाची पायमल्ली करत असतात आणि त्यामुळे आता आम्ही खूप अभ्यास या संदर्भामध्ये करत आहोत. माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भूमिका देखील या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे. ते देखील या जिल्ह्याचे पूर्वी पालकमंत्री होते. त्यांना वाळूच्या संदर्भामध्ये सर्व प्रश्नाची जाण आहे. सरकारला वाळूतून महसूल प्राप्त करून घ्यायचं नाही आहे, तर सामान्य माणसाला वाळू मोफत दरात किंवा स्वस्त दरात मिळाली पाहिजे. मी 1 जानेवारी 2019ला माननीय देवेंद्रजी तेव्हा मुख्यमंत्री असताना या संदर्भामध्ये बैठक घेतली होती. आम्ही घरकुलच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आणि आता देखील घरकुलच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचा निर्णय असो, की सामान्य जनतेला किफायतशीर दराप्रमाणे वाळू मिळाली पाहिजे, पर्यावरणाचा जास्त नाश न होता आणि त्यामुळे क्रश सँडनं प्रमोट केलं जात आहे. सरकारचे जे मोठे मोठे प्रकल्प त्यामध्ये क्रश सँडचा वापर करून वाळूचा डिमांड आणि सप्लाय हा रेशो कशा पद्धतीने बॅलन्स करता येईल, कारण की वाळूची उपलब्धता कमी आहे आणि गरज खूप जास्त, त्यामुळे ब्लॅक मार्केटिंग होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे डिमांड सप्लाय रेशो मेंटेन करणं, प्रत्येक जिल्ह्याची वाळूची गरज आणि वाळूची उपलब्धता याच्यामधली तफावत दूर करणं, त्यासाठी क्रश सँडचं धोरण आणणं खूप आवश्यक आहे. माननीय महसूल मंत्री या संदर्भामध्ये अतिशय प्रामाणिकतेने काम करत आहे आणि लवकरच वाळूच्या संदर्भामध्ये लोकांना अपेक्षित असलेला निर्णय येईल असं मला देखील अपेक्षित आहे. HMPB संदर्भात न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्यांची अशी मागणी आहे की न्यायालयाने राज्य सरकारला आदेश द्यावे की या संदर्भात आताच टास्क फोर्स स्थापन करून उपाययोजना करावी. नाही, सरकार अतिशय अलर्ट मोडमध्ये आहे. पूर्वीचं कोरोनाचा इम्पॅक्ट बघता या संदर्भामध्ये जे काही आवश्यक उपाययोजना आहे ते करण्यात येईल. कोणाला हायकोर्टात याचिका दाखल करण्यात याचा वैयक्तिक अधिकार आहे, परंतु कोणी याचिका दाखल करो की न करो, सरकार या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने आवश्यक ते उपाययोजनांनी काळजी करत आहे. जंगल सफारीमध्ये ज्या जिप्शांनी वाघाला घेरलं त्या संदर्भात देखील स्वतः कोर्टाने संज्ञान घेतलं आणि मुख्य वनरक्षकांना या संदर्भात अहवाल देण्याचे आदेश दिले. नाही, मी स्वतः या मताचा आहे की जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. उत्साहात काही लोक काही करतात. शेवटी वन्य प्राण्यांना कुठल्याही पद्धतीचं त्रास होऊ नये, एस्पेशली जेव्हा तिने 5-5 बछडे दिले होते, त्या अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची घटना झाली ती दुर्दैवी आहे. या संदर्भामध्ये कठोर ॲक्शन घ्यायलाच पाहिजे. मला देखील ही घटनेची माहिती मिळालेली आहे आणि सरकार या संदर्भामध्ये अधिक गंभीर पावलं उचलतील. मी देखील या संदर्भामध्ये आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना, म्हणजे मी स्वतः एक पेंचमधला मतदारसंघाचा प्रतिनिधी देखील आहे, त्यामुळे अशा पद्धतीची घटना होऊ नये. आपण एक तर जंगलात जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याची जी एक वागणूक कशी असली पाहिजे, जिप्सीचं जे कोर्टाने जे निर्बंध घातलेले आहे त्याचं पालन न करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. चाललंय की